तेच सर, रॅपिडोवर FIR करा, रॅपिडो बंद करा, बाईक बंद करा सिस्टमवरून. पण कधी होणार सर? साहेब पण सोबत आहे सर. नागपूर ईस्ट ऑफिसनी पण दिलंय आणि आपण पण दिलंय 2 ठिकाणी. सर त्याच्यामध्ये काय आहे, आपण काही पत्र दिलंय रॅपिडोवरती आपण ती कारवाई करावी. मला काय तुमच्या एखाद्या फिर्याद पाहिजे, काय त्याच्यामध्ये चौकशी झाली, त्याचा काय दोष आहे आणि कोणत्या कलमाने त्याच्यावर असं गुन्हा दाखल करावा. मी सेम डे दाखल करून देतो. असं करू हा, एक फिर्याद त्याच्यामध्ये आमच्या ऑफिसला नेमलेले आहेत. फक्त तुम्हाला काय माहिती लागेल हा डिटेल माहिती तुमच्याकडून आम्ही सांगू. फक्त पत्र आले माझ्याकडे. ते पत्रामध्ये ऑफिसला आले असतील त्यावेळी आले. मी त्यांना तेच सांगितलं होतं की तुम्ही सर्व चौकशी करून मला फिर्याद द्या. नाही, आपले कुठले ऑफिसला आपण नवघर साहेब त्यांना अनुकूल आम्ही रिमाइंड करतो आणि काय माहिती लागेल ते तुम्हाला भेटायला सांगतो. हा, एक अजून कुठल्या गोष्टी पण दिलेलं आणि कळमला पण दिलं ईस्ट ऑफिसने. ईस्ट ऑफिस त्यांना पण सांगतो, ईस्ट ऑफिसलाही सांगतो. तिथल्या ऑफिसला माहिती घेऊन जाईल. मुंबईत जे FIR झाली ती कॉपी करून लावलं, काय सगळं काय सगळं डिटेल्स आहे त्याच्यामध्ये. तेच ते घेऊन पाठवतो आम्ही. आता काय बऱ्याचशा गोष्टी त्यातल्या मला माहित नाही ना. हो. 4 वेळच्या पत्रावर गुन्हा दाखल करता येईल. डिटेल्स माहित नसलं चालेल ना, पाठवा मग. आज तर पाठवतो आमच्याकडे. सर, पण कधीपर्यंत होणार? तेच आजच पाठवतो. आज येतील तर आता सरांनी सांगितलंय ना, आज येतील तर उद्या पर्यंत पूर्ण डिटेल्स घेऊन उद्या पण दाखल करून देऊ. जो ये बाइक्स जो एवढ्या मात्रानं चालत आहे, आम्ही जसं साहेबांनाही पकडून दिलतात, लेकिन तुमच्या RTO कारवाई नाही करत. अजून आपली एवढी झालेली नाही सर, नाही झाली सर, नाही झाली. गलत आहे सर, गलत आहे. हे आम्ही ना दिलेलं आहे. आम्ही स्वतः सांगतो. एक मिनिट म्हणून आम्ही ना अजनी पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या या गोष्टी जेव्हा पण केलं ना तुम्ही आता नाही सर, 4 बंद झालेले आम्ही म्हणलेलं. त्याच्या अगोदरपासून आमची कारवाई ऑलरेडी चालू होती. त्याच्या 2 दिवस नाही. 17,000 बाईक आहे. 17,000 बाईक. 17,000 बाईक 2 दिवसात पकडू शकते का? 4 बाईकवर तुम्ही कारवाई केली. आम्ही ना 25 बाईक दिलेली आहे. बरोबर आहे. लेकिन आम्हाला पाहिजे लिखित मध्ये का? अगर तुमच्या ना नव्हता आम्ही पकडून देतो तुम्हाला. आम्हाला लिखित मध्ये द्या. लेकिन आम्हाला बाईक बंद पाहिजे सर. आज एक गोष्ट सांगा सर. आज एक गोष्ट, एक मिनिट, आज एक गोष्ट सांगा. आमच्या एक बी डॉक्युमेंट अगर लॅप्स राहिला तुम्ही 50,000 चलन आम्हाला ठोकताय. बरोबर आहे. हे भोळ साहेबांना सगळ्या गोष्टी माहीत आहे. आम्ही ना त्यांची मदत मागच्या वेळी केली साहेब तुमची. मदत केली ना. आम्ही ना त्यांना बाईक पकडून दिले, त्यांना कारवाई केली. 1000 गाड्यांवर कारवाई केली. तेव्हा चालून बाईकचा ऑप्शन हटला होता. हटलं होतं प्ले स्टोर. आम्हाला सांगा. लेकिन आम्हाला लिखित मध्ये पाहिजे ना. हर पोलीस स्टेशन मध्ये लेटर पाहिजे. नाही, लेटर द्या हर पोलीस स्टेशन मध्ये. एकच गावाला आमच्या अधिकारी नाही ना सर, असं चेकिंग आहे सर. आता तुम्ही मला सांगा, मी एक गाडीचा डॉक्युमेंट काढून चालली पुऱ्या नागपूरमध्ये कुठे, तुम्ही मला पकडेल का नाही पकडाल? पकडल्याबरोबर तुम्ही मला चालान द्याल का नाही द्या, हे सांगून द्या. नाही तर तुम्ही हर पोलीस स्टेशन मध्ये सूचना द्या की हर पोलीस स्टेशन मध्ये बाईक पकडून आणणार, तुम्ही या बाईकांना जमा करा, कारवाई करा. आम्ही पकडून देतो. आम्ही एग्री आहोत ना त्यासाठी. काय झालं तुम्हाला सांगतो. तुम्ही बरोबर बोलता. पण एक सांगतो, मागच्या वेळेस कसे रेग्युलेशन नव्हते बाईकसाठी, त्याचीच रेग्युलेशन झाली नाही. हा बोला. तर त्याच्यामध्ये रेग्युलेटरची पॉलिसी होती पहिले आपल्या ह्याच्यात. बरोबर आहे. आपण ते ज्या काही ऑनलाईन सिस्टम चालू होते आपण त्यातून तो ऑप्शन हटवला. हा बरोबर. बोलवतो संचालकाला. तसं एक ऑप्शन आपण साहेब करतील सोबत. सर सांगू का, 4 महिने झालेले आम्ही सरांच्या मागायला गेलो. टीसी ऑफिसला जसं डीलर आहे, ड्रायव्हिंग स्कूल आहे, PUC सेंटर आहे, त्यांचा आमच्या हाती कंट्रोल आहे. इथं आम्ही लगेच बंद करू. सर धाक बसते ना त्यांच्यावर. आम्हाला कंट्रोल नाही त्याच्यामध्ये. धाक बसते ना. तुम्ही हात छोट्या सूचना द्या. धाक बसते ना त्यांच्यावर. जमा करा. सर तुमच्या टायमाला येतं की ते जमा. त्यावेळी लायसन नव्हता. आज बी तुम्ही म्हणता का रॅपिड, एक सेकंड, रॅपिडोवर तुम्ही म्हणता का त्याच्याकडे लायसन नाहीये. रॅपिडो कंपनीचा लायसन नाहीये. बरोबर आहे ना? तर मग हे रॅपिडो अनलिगल तरीकेनं प्रशासनाच्या हाताखाली कसं चालताय? मला त्याच्या जबाब पाहिजे. ते काय फक्त नागपूरमध्ये नाही, 40 सीटमध्ये नाही, बाकी ठिकाणच्या नाही. आम्ही नागपूरमध्ये राहतो ना सर. केसेस केले त्याच्यावर. नाही सर, आमची कारवाई नाही. आमच्या गाड्यांची कारवाई तुम्ही नागपूरमध्ये करा किंवा मुंबईमध्ये करा. केले ना नागपूरमध्ये कारवाई. नागपूरमध्ये करा ना. तर आम्हाला नागपूरमध्ये कारवाई पाहिजे ना. आहे ना, चालूच आहे ना. आम्हाला ते लिखितमध्ये नाही दादा, भरपूर झाले. कारवाई करू शकत ती कारवाई
थोडंसं काही झालं, थोडं काही बरोबर, त्यावेळेस तिथली इंटरनेट सेवा तुम्ही तात्पुरत्या आणि प्रतिबंधित क्षेत्रात तुम्ही करून टाकता, इंटरनेट सेवा बंद होऊन जाते. त्याच प्रकारे आपल्या हातात आहे, आपण सायबर सेलला बनवून आपला तो प्रत्येक कोणता भाग अधिकार असेल तो बाळगून प्ले स्टोरवरून याला हटवता येतं, अशी मोठी गोष्ट नाहीये. नागपुरातून निवड फक्त नागपुरातून, बाहेर चालता आम्हाला काही घेणे नाही. नागपुरातून तुम्ही प्ले स्टोरवरून काढू शकता याची गॅरंटी मला तरी आहे. प्ले स्टोर महाराष्ट्र प्रताप सरनाईक साहेबांनी स्वतः म्हटलेलं आहे की रॅपिडो इलिगल आहे. मग त्याचा आधार घेऊन तुम्ही कलेक्टर साहेब त्यांच्याकडे अधिकार आहे. हे मीटिंग लावले मीटिंग किती झाले सर? तुम्ही फ्रँकली नाही तुम्ही फ्रँकली सर कलेक्टर साहेबांना सर्वच लोक कितीदा भेटत आहेत सर. आता बघा आम्हाला कलेक्टर साहेबांना तुम्ही इथून बोला की प्रशासनाला की आम्हाला कलेक्टर साहेबांशी भेट घालून द्या आजच, कारण लोक चावतात मरतायत. हो ते आमचं म्हटलं नाही, नाही, तुम्हाला सर, कळलं पाहिजे. आता आता आपले अंदाज नसतो. नाही, मान्य आहे. त्यांना विनंती करतो, पत्र देतो, नोट पाठवते. सर आम्ही करायचं त्या दिवशी प्रताप सरनाईकांचे पीएडी पण तुझ्याशी बोलले माझ्याशी बोलले, पण तर बघा आता बघा तुमच्याकडे अधिकार नाहीये, मान्य आहे, जबाबदार कलेक्टर आहे, तर कलेक्टर भेटत नाही. आता ही माझी किती आपण पाहिजे, स्वतः आपण सर्व जबाबदार म्हणजे अधिकार, तर कलेक्टर भेटत नाही तर आम्ही करायचं काय? आम्ही करायचं आमच्याकडे पर्याय काय? तुम्ही कलेक्टर साहेबांना तर किती भेटेल सर? 9 वाजेपासून बसलोय सर तिथे. आम्ही करायचं काय? आज सर बघा सर्वांनी आपल्या रोजीरोटी पुन्हा शिकलेले आहे, मग आता उद्या पुन्हा करायचं का? आम्हाला कोणी करू देत नाही. मार्गदर्शन करा ना की आम्ही काय करावं. आता हे सर्व लोक संविधान जो भरलेला आहे खाली उभे आहेत, आम्ही करावं काय तो तरी मार्गदर्शन करा. आमची एकच मागणी आहे की रॅपिडो प्ले स्टोअरवरनं गायब व्हायला पाहिजे. या सर लोकही म्हणतायत का त्यासाठी आम्ही पण प्रस्ताव पाठवते. प्रस्ताव पाठवून सर आमचं काही स्वप्न आमचं काही स्वप्न प्रस्ताव पाठवून प्रस्तावच होईल सर. आमचं काय आम्ही करावं काय? तुम्ही प्रस्ताव पाठवला सर आम्ही मानलंय, तर आम्ही काय करावं? रोज सर 15 ते व्हीलरवर होत आहे. तुम्हाला एक सांगा, महाराष्ट्रामध्ये कुठल्या सिटीमध्ये महाराष्ट्र लोक सर आज नागपूर महाराष्ट्र लोक नाही ऐकत तुम्ही. नाही महाराष्ट्र बाहेर नाही, तो महाराष्ट्रातच आहे. कुठल्या सिटीमधनं ऍप काढून टाकून मला सांगायचं. सर तो असं नसेल आम्हाला नागपूरचा आहे तुम्ही करू शकता किंवा सर बोला आम्ही काढू शकत नाही. आम्ही तर काढू शकत नाही. आता मग आम्ही काय करावं ते सांगा. आम्ही काय करावं ते सांगा ना. मार्गदर्शन करा. सर अशी काय नाही, आम्ही काय करावं कुठे ऍप काढणं मला सांगा. नाही आम्ही काय करावं ते तरी सांगा सर. नाही, आम्ही काय करावं ते सांगा सर. कलेक्टर साहेबांना भेटतो आणि कलेक्टर साहेब आता कलेक्टर साहेब भेटत नाही तर मग आम्हाला अनुभव कलेक्टर साहब के तरफ जाओ तो बोलते हैं आईटी साहब को मिलो जाके आप आईटी साहब को मिलो जो पावर गवर्नमेंट का देख से सर आपको प्रशासन के हमको टैक्स फिटनेस परमिट इंश्योरेंस 20,000 का इंश्योरेंस भरते हैं हम लोग 20,000 एक पेपर अगर पीयूसी लैप्स हो जाए तो हमको 5,000 का चालान दिया जाता है, तो हमने क्या करना है सर? हमको सिर्फ एक ही हम सर जब तक के हटेंगे नहीं सर. ते सांगितलं त्यांच्या ज्या मागण्या आहेत मोस्टली स्टेट लेवलच्या मागण्या आहेत, या प्ले स्टोर काढून टाकणे, कंपनीने गव्हर्नमेंटचे रेट लागू करणे, हे सगळे स्टेट लेवलच्या मागण्या आहेत तुमच्या. आम्ही फक्त मार्गदर्शन मागतो की आम्ही करायचं काय हे सांगा. आम्ही करायचं आमच्या पोटावर 500 रुपये काढणं शक्य झालेलं नाही बरोबर. गाडीची EMI नाही तर आम्ही काय करावं ते मार्गदर्शन करा. आम्ही आमच्या अधिकारात जे तेवढं आम्ही काय करावं तुम्ही ते सांगा. तुम्ही सिनियर आहात आम्हाला मार्गदर्शन करा. असं मार्गदर्शन करा आम्ही करावं काय? आंदोलन करू दे. प्रत्येक लेवलला शासनाचे जे जे अधिकार सर ते सर्व मान्य आहे सर. आम्ही करावं काय माझी एकच मागणी. आम्ही करावं काय ते सांगा. कलेक्टर साहेब भेटत नाही भेटत आहे सर. अजून एक copy आहे? अधिकारी म्हणतात आम्ही जनतेच्या सेवेसाठी करतात, त्यांना वेळ नाही तर मग आम्ही आपले प्रश्न अभी ये अपनी एक्शन लिए तुरंत बंद होगा. माझी गोष्ट आहे. तुम्ही आता त्याला निवेदनाची copy द्या. आम्ही निवेदनावर करतो, आम्ही चर्चा करतो, त्यांना दोघं तिथे या थोड्याने सांगतो काय सोल्युशन. सर सिर्फ हमारी दो ही मांगे है. ये जो बडी प्रश्नाचं तुम्ही उत्तर देता येत नाही हो. तुम्हाला 10 प्रश्न विचार तुम्ही द्याल तर उत्तर आम्हाला नाही तुम्ही सांगा. थोडस निवेदन वाचू द्या. काय सोल्युशन आहे कायदेशीर मुद्दे बघायचे त्याच्यात. त्यानुसार आम्ही बसून तिथे चौकी आहे हे जाणकार आहे हे जाणकार आहे मागच्या वेळेस तुम्ही जाणकार यापासून आमच्या सोल्युशन ठीक आहे. क्या हुआ है, उन्होंने 5 मिनट मांगा है, ठीक है. अब वो बोल रहे कि महाराष्ट्र में पूरे महाराष्ट्र में रैपिडो चल रहा है, पर अपने पास एक और ऑप्शन है रैपिडो से अपने नागपुर का नाम हटाने के लिए.
रैपिडो आप प्ले स्टोर में रखो, पर नागपुर रीजन का नाम हटा दो आप। जरूरत नहीं है प्ले स्टोर से रैपिडो हटाने की, बाकी सिटी में चले कोई दिक्कत नहीं हमें, पर हमारे नागपुर में नहीं चाहिए। क्यों? बात सही है, बिल्कुल सही। अगर से आप नागपुर से रैपिडो का ऑप्शन बंद होना, हमको महाराष्ट्र से मतलब नहीं है, सिर्फ नागपुर से मतलब है। नागपुर से बंद होना चाहिए, रीजन से नागपुर से हटना चाहिए रैपिडो का ऐप, और एक और बाइक का सिंबल हटना चाहिए, और प्लस जो गवर्नमेंट ने रेट हमारे डिसाइड किए वो रेट मिलना चाहिए। सिर्फ दो ही मांगे हमारी वाली, एक बाइक हटना चाहिए और दूसरा प्रशासन ने जो रेट हमको दिया है वो रेट हमको मिलना चाहिए। जय महाराष्ट्र. जितकी भाऊबंधू आहे ड्रायव्हर साहेब, सगळ्यांना विनंती आहे का एकत्र या, ह्या लढाईला आमच्या साथ द्या. आणि प्रशासनाला एकच म्हणणं आहे आमचं की बाईक टॅक्सी जी आहे हे इनलिगल आहे. परिवहन मंत्रीनं स्टेटमेंट दिलं आहे, स्टेटमेंट दिलं आहे का बा रॅपिडो बाईक आणि उबेर बाईक हे इनलिगल आहे. रेग्युलेटर पॉलिसीमध्ये ओला उबेरला बॅन करायचं त्यावेळेस, किंवा त्याला लायसन्स घ्यायला लावायचं. त्याच्यात आपण सिस्टीममधून काढला होता ऑप्शन, बरोबर. त्यावेळेस ते नव्हतं. आता कसं आहे, ऍग्रिकल्चरची पॉलिसी बऱ्यापैकी clear झालेली आहे. मग जेव्हा साहेब आपण त्याला लायसन्स दिलेले आहे. होतं नाही, एक वेळ नागपूर असं होतं की ज्याला आपण जेव्हा होतं नाही लायसन्स दिलं होतं तुम्ही दिलं होतं नाही. साहेब मैं MS 31 में हूँ अभी। लोगों ने यहाँ पे धरना दे दिया है अंदर में, और लोग देख सकते हैं यहाँ पे पूरा धरना दे दिया है, RTO पूरा जाम हो चुका है, देख सकते हो आप लोग यहाँ पे। याचं ऐकू द्या पहिले. एक निवेदन. याने पहिले याचं ऐकून घेतो. जर एक क्लास पाहिला. जर एक मागे क्लास नाही झाला ना, क्लास पाहिजे. मला काय म्हटलं तुम्ही मगाशी, माझं ऐका तुम्ही. 2 मिनिटं ऐका. तुमचं ऐकलं खूप, आता साहेबांनी ऐकलं भरपूर, तुमचे सर्व मुद्दे साहेबांनी घेतले आहे. तुम्ही असे प्रश्न विचारता एका जमाना, त्याचे उत्तर तुम्हाला ते देतील. निवेदन दिलं, सर्व दिलं तुम्ही. जे त्यांचे पॉलिसी मॅटर्स आहेत ते डिस्कस करतील ना. तुम्ही असे उत्तर लगेच मागून राहिले, त्याच्यानंतर महिन्यापर्यंत हिअरिंग होते. तुम्ही वेळ तर देतो ना. वेळ फक्त दोनच मुद्दे आहे. अहो, आलं लक्षात तुम्ही बोलते. आम्ही तसं काही करू नका. असं कुठल्याही वादावर थोडं नका तुम्ही. आम्ही ते तुमच्यासाठी निर्णय घ्यायला बसलोय. ठीक आहे. निर्णय जे काही असतील कायदेशीर निर्णय होतील, कुठलाही बेकायदेशीर निर्णय घेतला जाणार नाही. आणि ते त्यांनी सांगितलं तुम्हाला कारवाई केलेली आहे, कलेक्टर साहेबांची मीटिंग आहे, विषय तुम्हाला 10 वेळा सांगितली आहे. तेच ते प्रश्न त्यांना विचारून आहे. बरोबर नाही. नाही, मला नाही पटलं पाहिजे तुमचं असं व्यवस्थित नाही आहे. सर क्लास पॉईंट माझा चालेल. हो, चालेल. सर एक मिनिट सर क्लास पॉईंट खेळ झाला. सर मी काय म्हणतो, जसं आता आम्ही आंदोलन केलं आहे, उद्या त्यांना असं नाही सर की RTO आमच्यावर कारवाई करतील, काय केलं जाते नाही त्यासाठी असं होणार नाही. असं होईल. अहो, तुम्ही कायदेशीर चालवा ना. तुमच्याकडून कारवाई करणार. चला. 153 दाखला करने दो ना, तुम कानून ये करे क्या? नाही नाही, इथे कॅम्पसच्या बाहेर आहे साहेब, बिल्डिंगच्या बाहेर आहे आम्ही.